ऑनलाईन गेमच्या आहारी मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे पुढे आले ते म्हणजे ग्रामीण भागातले तरुण मुलं आहेत, ते या गेमच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहेत. हे हिंगोलीच्या ग्रामीण भागातली ही तरुणाई आहे. काही परीक्षेची तयारी करतात, काही शेतीमध्ये कामं करतात, काही घरी असतात वगैरे वेगवेगळे हे तरुण आहेत. दादा मला सांग, नेमकं का गेम खेळण्याकडे तरुणाईचा कल वाढलाय? काय कारण काय वाटतं तुला? सर की आता जे काही आहे ते सगळं गेममुळेच आहे. बरं जे आपली जे टाइम आहे गेममुळे जात आहे. बरं. शासनानं माझं असं म्हणणं आहे की समजा याच्या जागी जागा काढावा आहे. भरती काढायला पाहिजे. हा, भरती काढावा पाहिजे. असं काय कारण आहे की मुलं जास्तीत जास्त गेमच का खेळतात? काय पैसे घालणं वगैरे? सर ते जागा न निघल्यामुळे आम्ही काय गेमच खेळणार. रिकामा वेळ. रिकामा वेळ टाइम वाया जात आहे आमचा. बरं. सर मला कसं वाटते, आता आपण टीव्ही मध्ये बघतो की आता अजय देवगण येतो आणि ते ऍड केला जातो. असे वेगळे ऍक्टर, आपले जे काही फेवरेट ऍक्टर असतात ते आम्हाला सजेस्ट करतात की गेम खेळा म्हणून. त्यामुळे तरुणाई बोलते. त्यामुळे आम्हाला वाटते की आम्ही खेळून बघावं. हां, तर हां. आम्ही काय करत असतो, मग जेव्हा आम्ही गेम खेळतो तर त्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला जेव्हा गेम खेळतो त्यावेळेस आम्हाला काही पैसे येत असतात. पण आम्ही जेव्हा असं थोडा वेळ खेळायच्या नंतर आमचे काही जे पैसे आलेले आहेत ते लगेच जातात. बरं. त्यामुळे आम्ही काय करतो, जसे आम्हाला आधी सुरुवातीला कसे पैसे आले तसे अजून येण्याचा प्रयत्न करतो आम्ही. पण ते आमचे पैसे जातात दररोज. पैसे म्हणजे गेल्याच्या ते नंतर तरुणाईचं काय म्हणजे कल काय आहे? गुन्हे वाढायला लागलेत काय? हा, ते गुन्हे वाढणारच, कारण आता पैसे नसल्यामुळं आम्ही चोऱ्या करू शकतो. हं. असे बरेचसे दुसऱ्या खोटं, घरच्यांना खोटं बोलून पैसे घेऊ शकतो. बरं. हा, त्यामुळे आमचा खूप लॉस होणार. तर मला काय वाटते, हे जे काही गेम जे असतं हो. ते मुलांना मोबाईलच्या जे काही प्ले स्टोर ऍप आहे किंवा गुगल आहे त्यातून अनइन्स्टॉल करून बंदच करावे, निर्बंध घालावे असं वाटते मला. तुला काय वाटतं मित्रा? सर कोणचा बी आता व्हिडिओ जर असला सुरू असला तर त्याच्यावर आहे ना 2 मिनिटाची ऍड येते की बाबा जंगली रमी पे आओ ना महाराज. तर ह्या अशा ऍड बंद करायला पाहिजे सर. अच्छा. कारण की जे आमचं म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटीज राहतात हं. तर तेच की जंगली रमी खेळा, असं खेळा, तसं खेळा. हं. याच्यामुळे हे ना लहान मुलांचं माइंडसेट बदलते. अच्छा. ते त्याला काय वाटते की बाबा 2 मिनिटं पैसे लावले हं. की आपल्याला हे होते, म्हणजे रातोरात आमीर होतो आपण. म्हणजे Dream Element- कमी वेळेत श्रीमंत कमी वेळेत श्रीमंत होणं. आता ते लॅम्बोर्गिनी देतो म्हणते. लॅम्बोर्गिनी असं कसं शक्य? म्हणजे भरपूर तरुण त्याच्यामध्ये पैसे टाकतात. काय काय आमिष दिले जातात हा? बरं असे? असे भरपूर आमिष दिले जातात की लॅम्बोर्गिनी मध्ये हे करतो, थार देतो, हो. स्कॉर्पिओ भेटणार आहे, हो. भरपूर पैसे भेटणार, एका मिनिटामध्ये एक मॅच जितलं तर लाखोनं पैसे भेटणार आहेत. हो. पण सर हे योग्य नाही ना, बरं. असं म्हणणं आहे सर बरं, आमचं. काय यावर काय काय पर्याय काय असेल पाहिजे? यावर पर्याय असा आहे सर की जे शासनानं येत नाही अशा ऍडव्हर्टाइजमेंट बंद करायला पाहिजे. बरं. आणि जागा काढायला पाहिजे मुलांसाठी. अच्छा. हा, म्हणजे लोकसंख्या जेवढी भारताची लोकसंख्या आहे का त्याच्यानुसार जागा काढायला पाहिजे. बरं. म्हणजे आता समजा जर आता या महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 10 आणि 12 हजार या जागा परवडत लोकसंख्येच्या नाही ना तुलनेत सर. जागा काढायला पाहिजे. हा. तर हे गेम खेळण्याचं प्रमाण कमी होईल असं तो म्हणणे. तुला काय वाटते मित्रा, हे ऑनलाईन गेमच्या आहारी मुलं का जातात? यावर काय पर्याय असू शकतो? सर ते सर्व शॉर्टकट भेटत आहेत. त्याला वाटायला हे म्हणजे गेम खेळला म्हणजे आपण रातोरात अमीर झालो. कमी वेळेत त्याला हे पाहिजेत. आणि ते कशामुळे व्हायला, तर ते बेरोजगारीमुळे व्हायले. बरं. त्याला पाहिजेत सर काही ना काही, त्याला काम पाहिजेत. बरं. ते कामासाठी काम दिलं तर ते असं काही करणार नाही. आपण मागं पाहिलं सर, खूप सारे सुसाईड पण झाले. बरं. सुसाईड कशामुळे झाले, तर त्यानं म्हणजे पूर्ण पैसे हरले, मग त्याच्याजवळ काही उपाय नाही राहिला. त्यानं मग डायरेक्ट काय करावं, सुसाईड केलं. बरं. तर ते होऊ नये म्हणून आपण ते सगळे बंद करून टाकावं. अच्छा. गेम बंद करू सांगायचे, ते ॲप अनइन्स्टॉल करायचे, त्या सगळं ॲडव्हर्टाइजमेंट बंद करायच्या. आणि सरकारने जे तरुण असे इकडे चालले त्या कलाकार गेमच्या आहारी वगैरे. हरी, त्याला जाऊ द्यायला पाहिजे आणि त्यांना रोजगार मिळवून द्यावा पाहिजे. बरं. निश्चित. तर हे तरुणाईचं मत आहे. तरुणांना हाताला रोजगार दिला तर अर्थात हे गेम खेळण्याचं प्रमाण कमी होईल. कमी वेळेमध्ये पटकन श्रीमंत होण्याचं जे ते माध्यम म्हणून या गेमकडं तरुण बघत आहेत. जर यावर निर्बंध घातले तर निश्चित याचा फायदा होईल. आणि त्याच तुलनेमध्ये सरकारनं जास्तीत जास्त हाताला रोजगार दिला पाहिजे. शासकीय भरतीच्या जाहिराती लवकर काढल्या पाहिजे, जेणेकरून या मुलांच्या रिकामी न राहता हे मुलं कुठंतरी नोकरी लागली, नोकरी करतील आणि त्यामुळं होणाऱ्या गुन्हेगारीला जे ते वचक बसल, अशी मागणी या तरुणांनी केलेली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.